नमस्कार. आता हे बघा, हे आहे शेवंतीचे रोप. आता हेच रोप घेण्यासाठी आम्ही माझ्या माहेराला आलो होतो. तर बघा रोप किती चांगलं आहे, टवटवीत. आणि हे बघा, हे ट्रे ना जे याचे ट्रे असतात फुलांचे, तर त्यामधून हे ट्रे कापून अ, घेतलं होतं. कारण काय ना, हे जे होतं पूर्ण तर रोप, तर हे आपल्याला पार्सलमध्ये अशा बॉक्समध्ये पॅक करून आणि भैयान ते पाठवणार होते. पण काय झालं ना, ते रोप जे होतं ना, तर एकदम खूपच नाजूक होतं ना, तर ते बॉक्समध्ये ठेवायला गेले तर ते पूर्ण त्याचं कोकोपीट फुटून जात होतं. तर त्यामुळे ते काही बॉक्समध्ये आलं नाही. तर त्यासाठी आपल्याला गाडी घेऊन यावं लागलं. कारण काय ना, गाडीमध्येच रोपं अशी सुरक्षित जातील म्हणून इथे अशी गाडीमध्ये रोपं ठेवून घेतले. कारण काय ना, रोपांनासुद्धा विजा व्हायला नको. याच्यावरच आपलं सर्व काही शेतामधला जो माल असतो तो रोप जर कधी चांगले असले तर क्वालिटीसुद्धा आपल्या फुलांची चांगली निघेल. तर म्हणूनच रोपांना रोपांचे असे हाल नको व्हायला म्हणून त्याला असं व्यवस्थित असे ठेवून घेत आहेत. तर बघा इथे, आता बघा मी तुम्हाला एक कोकोपीटचं दाखवते. बघा बघा, हे एकदमच हात लावलं ना लगेच फुटून जातं. पहिल्याच वेळेस असेच कोकोपीट आले आले आहे, नाही तर याच्या पहिले चांगले येत होते. आता बघा इथे काही रोपं एका याच्यात मात नाही, खाली असं मात नव्हतं गाडीमध्ये. तर इथे एक निंजा टेक्निक करण्यात आलेली आहे आणि असे बांबू वगैरे लावून आणि रोपांना असं वर आणखीन एक खाचा बनवला आहे आणि त्यावरती असं रोप ठेवून घेतलेलं आहे. तर असे नवनवीन प्रयोग आमचे इथे असे चालू असतात. आता हे झाल्यानंतर गाडी पॅक केल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवून घेतलं. आता इथे आज पुरणाच्या पोळीचा बेत होता आणि काय सांगायचं मग, सगळ्यांनाच पुरणपोळी आवडते तशी आम्हालासुद्धा आवडते. तर जेवण करून आम्ही लगेच निघालो आपल्या रस्त्याने. आता घरी निघालो होतो. तर खूप जास्त काही ऊन नव्हतं कारण आम्ही लवकरच निघालो होतो, रोपांना विजा व्हायला नको म्हणून. तर बघा आता आम्ही येऊन पोचलो आहे आपल्या जे जे शेत आहे ना, तर त्या शेताजवळ जे एक गाव आहे छोटंसं, तर तिथे येऊन आम्ही पोचलो. आता तिथे रोप काढणे सुरू आहे आणि ते रोप आपली गाडी काही मध्ये जात नाही मोठी, तर म्हणून आता बाईकवरच असं कॅरीबॅगमध्ये पॅक करून आणि रोप असं आपल्याला शेतापर्यंत न्यायचं होतं. काय ना, रस्ते खूप खराब असल्यामुळे ना मग फोर व्हीलर काही मध्ये जात नाही, तर त्यामुळे खूपच त्रास होतो आम्हाला. पण काय करणार आहे आता, काही ना काही तर करावंच लागेल. तर असे ट्रे काढून आणि कॅरीबॅगमध्ये भरून आणि मग काय नेऊन ठेवले असे शेतामध्ये. आता काय ना, खराब रस्ता असल्यामुळे खूपच त्रास होतो. कारण काय ना, अजून आमचे अच्छे दिन आलेले नाही. जेव्हा रस्ता बनेल तेव्हा आमचे अच्छे दिन चालू होतील असं म्हणायला हरकत नाही. कारण काय ना, सर्वच काही रोपच नाही तर सर्वच सामान न्यायला आम्हाला अशीच तकलीफ होत असते. पण काय करणार आहे ना, आता आपली शेती आहे तर त्यामुळे आपल्याला काही ना काही तर पर्याय हे शोधावंच लागतात. आता इथे मस्तपैकी रोपांना असं स्प्रे करून घेत आहे. कारण काय ना, कोकोपीट सुकायला नको. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.